हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आणि झालं आहे माझं ऑफिस चालू. बसतो आहे मी इकडे आता आणि चांगली सकाळ झाली. नाश्ता झाला. सुवर्ण आणि स्कायू झोपलेले आहेत, जे आता उठले आहेत थोड्या वेळापूर्वी. तर आता हंडी चालू होईल आणि स्कायूला आता रेडी करायचं आहे. श्रीकृष्ण बनवायचं त्याला. तर आता हे चालू करू. होप त्याने ते कपडे ठेवायला पाहिजेत तसेच दिलं पाहिजे नटायला, कारण ते कॅरी करत नाहीत ना लहान मुलं. तर त्यामुळे ते चाललं आहे. त्याने करायला आधी दिलेलं लहानपणी. आता कसं मोठा झाला आहे, पण देईल की नाही माहिती नाही. बघूया, ट्राय तर करू. आणि हंडी बांधायची आहे. मला जसं ब्रेक मिळेल तसं मी हंडी रंगून तर ठेवली आहे, पण ते आता तिकडे टाय करायचे आहे. आणि मग थोडंफार जरा धम्माल आणि इथे करू. ओके, तर चला स्टे ट्यून. आज थोडा टाईमपास आणि धम्माल बघायला मिळेल स्कायूची. आणि त्याने एन्जॉय केलं, त्याने पण मजा केली ना, बस त्याच्यासाठी. चला बाय, स्टे ट्यून. वाजून दाखवा सगळ्यांना. अरे पडली, सगळ्यांना वाजून दाखव. कसा वाजवतो? कशी वाजवतोस तू? असा आमचा कृष्ण रेडी झालाय. व्हेरी गुड. नाईस. हाय करा सगळ्यांना. हाय. श्रीकृष्ण झालाय. हंडी फोडायची तुला? फोडायची आहे. हो. इथे उभा राहा. अरे कृष्ण आमचा. बासरी वाजव, बासरी. ओ हो हो हो. हंडी हंडी. हा चला, माखन खायला जायचं, हंडी फोडायला जायचं. चला चला, असं नाही करायचं. व्हेरी गुड. आपण आजीला दाखवून येऊ. इकडे मटकी आम्ही बांधलेली आहे स्कायूसाठी. तर इकडे फोडू मस्तपैकी. गोविंदाचं आगमन झालेलं आहे. हंडी फोडायला येत. मोठी हंडी फोडायची. अच्छा, मोठी हंडी फोडायची आहे. फोडतो मी फोडतो बोलतो. इथे छोटी फोड पहिला, चल मग मोठी हंडी फोडा. तिकडची फोडायची आहे. हा, मोठी हंडी फोडायची. चल फोड. ये फोड. जोरात मार मार मार. काय वरती फोडतो. फोड, जोरात फोड. जोर लगा के, जोर लगा के. ऐशा जोर से अजून अजून पुढं. अरे आतलं पडले पाणी. हात पकड. चला दे चला दे. हॅलो गाईज, तर झाली आहे संध्याकाळ आणि आता स्कायूला घेऊन चाललोय मी दहीहंडी बघायला. बघा रेडी झाले. गोविंदाची टी शर्ट दाखव. हे बघा, गोविंदाची टी शर्ट घेतलेली काल, आज घालून आहे. आणि चाललो आता आम्ही दहीहंडी बघायला. जवळपास इकडच्या ज्या दहीहंडी आहेत तलावाकडे आणि आता मी ते त्याला दाखवणार आहे. माझं ऑफिस होतं आणि नेमकं आज इतकं काम होतं की विचारू नका. त्यामुळे थोडं खूप बिझी शेड्यूल झालं. आणि त्याच्यात आम्ही थोडीफार जो 1 तासाचा लंच ब्रेक भेटला त्याच्यामध्ये आम्ही त्याने छोटूने दहीहंडी फोडली स्कायूने. ती मजा केली. ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. मजा आली. आणि त्याच्यानंतर हा झोपला लगेच आणि माझी शिफ्ट झाली. मी पण थोडा 1 तास आराम केला. चहा प्यायलो आम्ही. चहा बिस्किट इथे खाल्ला आणि आता सरळ निघालो आम्ही दहीहंडी बघायला. ओके चला, रेडी? बस झाली गाणी. चला बाय, स्टे ट्यून. किती गर्दी आहे बघा. कसे करतात बाबू? जवळजवळ 3 महिन्याची प्रॅक्टिस आहे साईरामची. त्यामुळे एकदम त्यांचं सुंदर असं खडं करायचं आहे. साईबाबा तुमच्या पाठीमागे आहे.
सावकाश सावकाश उतरा, थर लागले तुमचे, घाई करू नका अजिबात, आरामात उतरा, आरामात, काहीही गरज नाही घाई करायची. श्री साई गोविंद पथकाला पाठक साहेब आणि सावंत साहेब पारितोषिकाने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करीत आहेत. चला साई माऊली, साथ लागली आहे तुमचे, आरामात उतरा, घाई करू नका. एक जो गोविंद आहे तो 50 वर्षाचा आहे. एकदम तरुण आहे. त्याच्यावरती 1 2 3 4 पहिलाच मान जोगेश्वरीमध्ये महिलांना दहीहंडी फोडण्याचा हा मान दिलेला आहे आणि त्यांची आणि सर्व शक्ती आहे बैराज सेनेची आणि बैराज सेनेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वालम. या साईडला घ्या, खाली घ्यायचे, दहीहंडी खाली घ्यायची आहे बस. सावकाश हळू 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 घाई नको, उभी राहा, तू उभी राहा, तू जागेवर उभी राहा. बस थोडा गणपती बाप्पा. छान 5 स्तरावरती उत्तम असा महिलांनी दहीहंडी या ठिकाणी. गाईस कसे आहात? तर आता झाली रात्र आणि आम्ही बघून आलो हंडी, स्कायूला दाखवून आलो. मस्त पाऊस पण पडला खूप आणि खूप साऱ्या दहीहंडी बघितल्या. मस्त मस्त 8 थर, 7 थर, 6 थर. महिलांनी राजापूरच्या मान मिळाला, राजापूरच्या महिलांना त्यांनी 6 थर लावले. तर इथे फर्स्ट टाईम झाले कारण महिला पथकांनी आतापर्यंत ह्या दहीहंडीला जोगेश्वरीच्या 5 थर लावले होते. तर या फर्स्ट टाईम राजापूरने 6 थर लावले, राजापूर महिला गोविंद पथकने. तर त्यांना मानाची हंडी देण्यात आली आणि त्यांनी डान्स पण केला थोडा. मजा आली. ओव्हर टाईम मस्त छान हे केला त्यांनी परफॉर्म आणि त्याच्यानंतर हंडी फोडली. डान्स करून लगेच स्टॉप करून हंडी लावली त्यांनी. चांगलं होतं ते. तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच ह्या व्लॉगमध्ये की थोड्याफार हंडी जे पथकं आहेत जोगेश्वरीमधली दहीहंडी पथक ते झालेले आणि ओव्हरऑल चांगलं मजा आली. तर बघा आता इथेच ठेवतो. उद्या परत आपण भेटू नवीन व्लॉगमध्ये. ओके, चला बाय, गुड नाईट, काळजी घ्या सगळे.